केलं ते स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांना ग्रामस्थ मंडळ पाटणोलीच्या वतीनं त्रिवार वंदन करतोय आणि घेऊन चलतोय मैदानावरती। पहिलं षटक मोसारे टीमकडून घेऊन येताना आपल्याला एक षटकवीर दिसेल, तर फलंदाजीसाठी कुणाल गोलंदाजी ट्रॅकवरती मोसारे टीमकडून असेल, तर फलंदाजी मार्कवरती परी पिहू टीमकडून आकाश आणि राहुल हे खरं तर दोघेही जात आहेत। पाहायचा एक चांगल्या प्रकारचा खेळ मैदानावरती पाहायला मिळेल। आजची रजनी महत्त्वपूर्ण असेल, स्पर्धा महत्त्वाची नाही, स्पर्धेतील तुमचं योगदान काय ते महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच क्रिकेट उंचावला, क्रिकेट खूप मोठा झाला याच्यावरती भाकीत किंवा चर्चा करण्यापेक्षा क्रिकेट किती प्रामाणिक मोठा झाला हेही फार महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच प्रत्येकानं क्रिकेटसाठी वेल आणि 100% योगदान देणं फार महत्त्वाचं आहे। तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येणार कुणाल, रायझिंग स्टार आहे मोसारी टीमचा। पाटणोले आणि मोसारी दोघांच्याही खरं तर सीमारेषा एकमेकांमध्ये संलग्न आहेत, किंबहुना मोसारी ग्रीन सिग्नल क्वालिफाईड पंचांकडून येत आहे। आणि पहिली डिलिव्हरी, पहिला चेंडू घेऊन येणार कुणाल, जलद गतीचा गोलंदाज रायझिंग स्टार उगवता तारा मोसारी टीमकडून। फर्स्ट टू गो, गेम स्टार्ट, टाळ्यांचा प्रतिसाद असेल। पहिला चेंडू कुणालचा, अतिशय सुरेख गुड लाईन स्पॉटवरती अप्रतिम गोलंदाजी, गोलंदाजीची भेदकता पाहिली खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकाल। ज्या एका चेंडूनं सरळ धाव घेतली यष्टीरक्षकाकडे, चेंडू मात्र जातोय निर्धाव। चकचकीत आयोजन आणि आयोजनातील मान्यवरांचे जर अगदी सगळीकडे आपण फ्लेक्सीवरती आमच्या भाया शेठ, तदनंतर मनोहर शेठ, प्रीतमदादा म्हात्रे असे कैकांचे खरं तर चेहरे या मैदानाच्या अगदी चहू बाजूला लागताना दिसत आहेत। आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग स्टॉपकडे धाव घेतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। आलेला सांघिक बाईटच्या स्वरूपामधील पहिला चौकार। स्पर्धेतील पहिला आघात झाला, पहिला सामना सुरू असताना दुसऱ्या चेंडूवरती बाईटच्या स्वरूपामध्ये इथं चुकी झाली खरं तर यष्टीरक्षकाची। मोसारे टीमकडून यष्टीरक्षक विकेट किपर असणारा सचिन, कुठेतरी फंबल झाला, गलीच्या दिशेनं चेंडू सरळ लॉंग स्टॉपकडे, 4 धावांसाठी आलेला चौकार कुणाल। अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, यावेळेस काय होणार, चेंडू मात्र एक टप्प्यानं डीप मिड विकेटच्या दिशेनं चेंडूला फेल्ड झाली। एकच धावसंख्या प्राप्त झाली, एक धावसंख्येबरोबर धावसंख्या बदारली, एक चौकार आणि 5 धावसंख्येचा आघात झाला। धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 5। कुणाल आपल्या कोट्यातील चौथा चेंडू राजीपशाला पाटणोली एंडकडून मारा करतोय, झेडपी स्कूल पाटणोली एंडकडून मारा करतोय। जलद गतीचा गोलंदाज आहे, स्पेस आहे, गोलंदाजीला खरं तर व्हॅरिएशन आहे, बदल आहे। आणि आपण पाहू शकाल या वयात खरं तर क्रिकेटमध्ये आपलं नाव हा कुणाल निर्माण करतोय मोसारी टीमकडून। लेफ्ट आर्म ओ द विकेट मारा करतोय, डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्र केलंय क्लिअर, जाईल चेंडू सीमारेषेच्या आरपार, आलेला खणखणीत चौकार। बॅट अगदी समीकरण योग्य आणलं, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे पाठवला चेंडू, सीमा गेला, सीमारेषेच्या बाहेर चेंडू आर पार चौकार। या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावपटालावरती 4 वाढल्या, एक बाईचा चौकार, एक बॅटनं आलेला चौकार, 9 धावसंख्या धावपटालावरती आहेत। दोन्ही बाजूला खरं तर आमच्या पाठीला 2 कणे आहेत यावेळेला, बॅकबोन गुणलेखक स्विच हिट करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल। यष्टीरक्षकाच्या दिशेतून परत एकदा चुकी झाली, गलीच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक करतोय फील्ड, धावसंख्या कोणती नाही, 0 धावसंख्येची मोहर लागली गेली। 4 चेंडूंचा खेळ, 5 चेंडूंचा खेळ संपला कुणालकडून। मोसारी टीमकडून हा अव्वल क्रमांकाचा गोलंदाज, कारण या गोलंदाजांना आतापर्यंत 5 अस्त्र फेकले, 2 चौकार आले खरे, परंतु त्या 2 चौकारांमधून एक चौकार हा नशिबाचा होता। आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झाला, परतावं लागेल या फलंदाजाला, खरं तर झेलच्या स्वरूपात यष्टीरक्षकानं टिपला झेल, इथं मात्र अपील केला। पहिला विकेट, पहिली सफलता प्राप्त होतोय मोसारी टीमला, ती आकाशच्या स्वरूपात।
भवानी चौकात जा. गड किल्ल्यांवरती जावं का नाही. आम्ही सातत्यानं खरं तर दमडे सर सांगत असो आहे की एखाद्या सुहासिनीचं कपाळ बिना कुंकवाचं, तसं एखादं गाव बिना माझ्या राजांच्या स्टॅच्यूचं. नसेल गावात स्टॅच्यू तर निश्चितच पुढच्या शिवजयंतीपर्यंत एखादा स्टॅच्यू छानसा माझ्या पाटणोलीत असावा. ओळख सांगेल स्वराज्याची. मग तो पुतळा अर्धाकृती असो, सिंहासनावर आरूढ असो किंवा अश्वावर आरूढ असो. तर त्या राजा शिवछत्रपतींच्या अगदी चौकात असणाऱ्या सवारीत ती जाज्वल भक्ती भरलेली आहे. या आकाश परतला, बॅटला सूर गवसला होता. इथं मात्र बॅटला ब्रश झाला. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला, परतावं लागला. आकाशची जागा भरून काढण्यासाठी इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती जातो आहे. नाव आहे रोहित पाटील. रोहित आणि क्रिकेट नाव फार जवळचं आहे. येत्या रविवारी खरं तर क्रिकेटमधून अगदी नेतृत्व करणारा मुंबई इंडियन्सचा तुम्हाला ती दशकं त्या नावानं खरं तर पाहायला मिळतील. दमडे सर, तुम्ही जर पूर्वी बघितलं तर सचिन नावाची क्रेज होती. अनेक नावं तुम्हाला सचिन 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 या नावानं. त्याच्यानंतर रोहित ही नावं. 15 मिनिटाचा टायमिंग 3 षटकांसाठी असणार आहे. यावेळेला परत एकदा जोरदार अपील केला आणि निश्चितच याही वेळेला परत एकदा बॅटला ब्रश होतोय. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती सरळ. इथं मात्र झेल पकडल्यानंतर परतावं लागेल तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला. बॅक टू डगआउट. आमदार, माजी आमदार आदरणीय मनोहर शेठ भोईर यांची शुभ उपस्थिती थोड्या वेळातच या ठिकाणी होईल. इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरसाठी नवीन खेळाडू जातोय. खेळाडूचं नाव आहे मयूर भोईर. परी पिहू टीमकडून खेळताना आणि आपण पाहू शकाल या पंचक्रोशीला अशी किती मैदानं आहेत. रिवॉल्व म्हात्रे यांच्या आवाजातून त्या मैदानाला पूरक पोषक खरं तर एक वेगळ्या प्रकारचा आहार दिला जातो आहे. मैदान चिंचपाड्याचा असो, मैदान पारगावचा असो, फाटी ओवल्याची असो, नाहीतर नानोशीची असो, मोसारेची असो, नाहीतर पाटणोलीची, खरं तर आवाजाचा धुरला एकच उडवणार. नाव आहे रिवॉल्व म्हात्रे. रवींद्र म्हात्रे यांचं शुभ स्वागत मैदानावरती. खरं तर या ठिकाणी अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रोमध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न सफल झाला. चेंडू मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केला होता. एक धावसंख्या पळून काढली. एक धावसंख्येने धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटालावरती दुहेरी अंकात जातोय. 2 बाद 10च्या घरात. भूषणजी पाटेकर वेलकम, स्वागत आहे. आता पाटेकर म्हटलं तर हेही नाव भूषणजी युवा नेतृत्व आहेत. समोर बसा, आपल्याला अगदी मान्यवर म्हणून आमंत्रित केलंय. भूषण अतिशय सुरेख ऑफस्टिकच्या अगदी जवळून जाणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. संत गतीनं सुरुवात असणारा सामना कधी एकदा अकराळ विक्राळ रूप धारण करेल. मोठे फटके येतील ना या मैदानावरती, कारण या मैदानाच्या आल्या खरं तर आम्ही दमडे सर तपासणी केली आणि त्याच्यानंतर बघितलं यांची आउट विकेट फास्ट आहे. कारण जरी हा पहिला पर्व असेल, पहिली नाईट टुर्नामेंट्स असेल, तरी या मैदानावरती सातत्यानं आउट विकेट फील्ड किंवा फास्ट असताना दिसतोय. आणि धावपट्टीचं कौतुक आहे. खरं तर जे पिच क्युरेटर आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख होणं गरजेचं आहे. आणि इथं काय असणार आहे, पंचांना अगदी लगेचच लेग बिफोर विकेट्स LBWच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज होतोय. बॅक टू पॅव्हेलियन. ज्यांच्या नेतृत्वात स्वतःच्या घरात खरं तर रघुनाथ शेठ जेतेकर यांना शाळेसाठी शैक्षणिक कार्य आणि त्या कार्यात केलेलं काम
तदनंतर प्रीतम दादा म्हात्रे म्हणजेच उरणमधील एक संघर्ष योद्धा आहे. स्ट्रगल केलं आणि नुसतं स्ट्रगल नाही, युवकांचं मन जिंकलं या संघर्ष योद्ध्यानं. ओ अतिशय सुरेख स्ट्रेडिट केलाय, जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स आलेला हा खणखणीत चौकार. आणि म्हणूनच या पाटणोली गावचे क्रिकेटमध्ये ओळख काय असेल तर आराध्या स्पोर्ट. अनेक ठिकाणी ग्रामीण स्तरावर ते खेळताना अनिरुद्ध दादांचा उल्लेख करतो आम्ही. आणि त्यांच्या नेतृत्वात या मैदानासाठी सिंहाचा वाटा आहे खरं तर अनिरुद्ध दादांचा किंवा मोहन दादांचा. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. गुड लाईन स्पॉटवरती चेंडू होता. पददालित्य आवश्यक होतं, शफल होणं गरजेचं होतं. चेंडूवरती कडा प्रहार करण्याचा प्रयत्न असता तर स्ट्रेट हिट होऊन चेंडू मोठा फटका दिला असता. परंतु इथं तसं झालं नाही, कारण इथं मात्र थोडीशी जबाबदारी किंवा रिस्क घ्यायचं खरं तर मनामध्ये ठरवलं असतं. परंतु विकेट मात्र इथं हरवले 3 आणि धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत फक्त 15च्या घरात. आदरणीय शशिकांतजी पाटील आणि त्याचबरोबर दीपक पाटील आणि रवी राम पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. या तिन्ही मान्यवरांना खरं तर विनंती असेल आयोजन कमिटीच्या वतीनं. शशिकांतजी पाटील, दीपक पाटील आणि रवी राम पाटील या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. सर्व पाहुण्यांना विनंती असेल, गेस्ट इज गॉड. आलेला पाहुणा देवा समान आहे. आणि या साऊंड सिस्टीमचं कौतुक आहे. कोणत्याही लीग असतील, अनेक स्पर्धा कव्हर करण्याचं काम करतोय. आई नंदादेवी खरं तर नंदाई मातेच्या नावानं आमच्या व्यवसायाला सुरुवात केली. सध्या या पंचक्रोशीत एक ब्रँड निर्माण करतोय नंदाई आईच्या नावाची साऊंड सिस्टीम, ऑडिओटेक आणि तदनंतर रिव्हॉल्वची अगदी आपल्या बाजूला बसणारी आमच्या त्याही विभागाला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड MSEBला अनेक वर्ष सेवा दिली. अतिशय सुरेख स्ट्रेट चेंडू जाणार आउट ऑफ. पहिला षटकार येतोय, एक खणखणीत गगनचुंबी षटकार. करळमध्ये झालेली आता परवाच्या दिवशीची स्पर्धा 21 तारखेला उद्घाटन सोहळा झाला आणि सोनारी टीमचा चेंडू एका मांडवावरती अडकला होता. मंडपावरती काढण्यासाठी मोठा 407 407 टेम्पो आणला. आम्हाला तोच मॅचला बॉल पाहिजे आणि त्याच्यानंतर हे मात्र यावेळेला पाहायचं आहे. फटका फसलाय, लॉंग ऑनच्या दिशेने पकडला गेला, परतावं लागेल. विकेट नंबर 4 मयूर बॅक टू पॅव्हेलियन. तर निश्चितच संघर्षाशिवाय यश नाही आणि जर तुमचा संघर्ष प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही. इथं मात्र तसं झालं नाही, संघर्ष करण्याची गरज होती. मयूरनं मात्र फटका या ठिकाणी प्रॉपर टायमिंगमध्ये घेतला नाही, पकडला गेला, झेल. मयूर परतला अतिशय नाराज अवस्थेमध्ये. स्वतः कर्णधार बॅक टू पॅव्हेलियन. नक्कीच मयूर भोईर हा एक चांगला खेळाडू आहे. बंबावी पाडा म्हटलं ना तर त्याला एक महत्त्वपूर्ण बॅक बोन असं म्हटलं जातं आणि त्याने एक षटकार ठोकला होता, परंतु दुसरा देखील षटकार मारण्याचा प्रयत्न मात्र तो झेलबाद झाला. अगदी निश्चितच. खरं तर रिव्हॉल्व सर या मॅचमधून आपल्या टीमचा एक 1 मॅन आर्मी होता मयूर. इथं पाहायचं आहे. पुढचा चेंडू अतिशय सुरेख, विशिष्ट उंची दिली, 5वा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी. अशा प्रकारचे चेंडू फेकण्यात माहीर आहे रायगडमध्ये विश्वजित ठाकूर. अशा प्रकारची डिलिव्हरी खरं तर सातत्यानं विश्वजितची राहिली आणि म्हणूनच गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही खरं तर निश्चितच क्षेत्रामध्ये अग्रगण्य ठरला, अग्रेसर ठरला विश्वजित. त्याची आठवण करून दिली. धावसंख्या धावपटलावरती 21च्या घरात 21. ओह, इथं मात्र असं वाटलं होतं चेंडू लेग स्टिक सोडून जाईल का, तसं झालं नाही. इथं मात्र फसवला गेला. चेंडूनं मात्र या ठिकाणी निश्चितच उडवल्या असत्या. त्रिफळाची हा फलंदाज होतोय बाद.
आगमन झालंय. त्याचबरोबर हिराकाना पाटील या गावातील ज्येष्ठ नागरिक, पाटणोली गावातील ज्येष्ठ नागरिक हिराकाना पाटील आणि धनराजजी जाधव आपलं सहर्ष स्वागत. खरं तर रिव्हॉल्सर क्रिकेटला वय नाही, पाहू शकाल का 70चे सुद्धा येतील अगदी छान जय्यत तयारी करून, मान सन्मानासाठी नाही, क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी. आपल्या वडिलांचं वय काय असतोय ते सुद्धा भर उन्हात कधी कधी एका माचाखाली या क्रिकेटचा आस्वाद घेतात. आता क्रिकेटवरचं प्रेम आहे ते सोडू नये, कारण छंद जोपासणं हा आपला धर्म आहे. तुमचं जर उर्वरित उत्तरार्धातील आयुष्य छान जायचं असेल ना, तर आवडणारी गोष्ट करावी. या वेळेला जाऊया मैदानाकडे. आखो टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. इथं मात्र गलीच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक करतोय. इथं मात्र मला वाटतोय हिट विकेट असावी. पाय मात्र निश्चितच यष्ट्या विस्कटतोय. परतावं लागेल याही फलंदाजाला, ज्याचं नाव आहे कल्पेश. बॅक टू पॅव्हेलियन. तर छंद जोपासतो या लाईव्ह मधून. हो, अतिशय सुरेख ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू, पाटणोली विलेज एंड कडून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच मात्र अवांतर स्वैर मारा घोषित करतात. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 2 दशक आणि 2 22च्या घरात. 22 लॉस ऑफ 5 विकेट्स. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. चेंडू मात्र या वेळेला बॅटला ब्रश होतोय. परत एकदा ही सफलता पर्याय अँड पिहू या टीम मधील मधल्या फळीतील हा फलंदाज बॅटकटच्या स्वरूपात होतोय. बॅक टू डग आउट. एका मागून एक असे अनेक हदरे बसतायत खरं तर बंबावी पाडा संघाला. आणि 22 या आकड्यावर बघा अजून एक विकेट मिळाली आहे. तत्पूर्वी आपण एक महत्त्वाची अनाउन्समेंट, ऑफिशियल पहिला कॉल करूया आणि तो अंतिम कॉल असेल. पाण्याची मागणी आहे मैदानाच्या आतमध्ये, पाण्याची पूर्तता करा. GKC दुंद्रे आणि स्वर्गीय जितेंद्र स्मृती बंबावी पाडा कोलीवाडा, बंबावी कोलीवाडा या दोन्ही संघाला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला 12वा खेळाडू जा आपण पाणी घेऊन. प्लेयर्स पाण्याची पूर्तता करा. अतिरिक्त खेळाडू जाऊ शकतो कोणीही. चला पाणी घेऊन. GKC दुंद्रे आणि बंबावी कोळीवाडा, स्वर्गीय जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा, दोन्ही टीम्सच्या संघनायकाला इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉस करायचं आहे. जर संघनायक समोरचा उपस्थित राहिला नाही तर उपस्थित संघनायकाला टॉस विन दिला जाईल. या दरम्यान मी आदरणीय दिनेशजी मडवी बंबावी पाडा आणि अविनाश म्हात्रे नानोसी यांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर यावं. परिपियू चषक ज्यांनी आयोजित केला, जगदीशदादा पाटील, आपणही जर आला असाल तर कृपया आपणही या व्यासपीठावर यावं. एक दर्जेदार आयोजन पंडित सर या बंबावी पाडामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. प्रथमच रजनी स्पर्धा, जशी आराध्या स्पोर्ट्स पाटणोलीनं पहिलं पर्व आज हाताळलं, स्वप्न पाहिलंच गोड रजनी स्पर्धेचं आणि ते सत्यात उतरलंय. अप्रतिम आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी असणारी त्यांची धावपळ बघितली. मैदान नव्हता, मैदानामध्ये काही अडचणी होत्या. खरं तर सूत्रांकडून समजल्या की ती मात्र मैदान सुसज्ज करण्यासाठी, मुलांच्या क्रिकेटला चालना देण्यासाठी काही खरं तर समाजप्रिय व्यक्तिमत्वांनी, मग अगदी ज्या नावाचा उल्लेख होईल, परंतु त्यानं केलेलं योगदान महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणूनच क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये खेळणारे खेळाडू जरी विसरले ना, तरी क्रिकेट हा खेळ ज्यानं योगदान दिलंय त्यांना विसरू शकत नाहीत. अशा प्रकारचा एक छानसा पर्व आपल्या भेटीसाठी येतोय. 7 बाद 22 धावसंख्या धावपटालावरती, 22 धावसंख्या धावपटालावरती आहे. दोन्ही संघ बंबावी पाड्याकडून येणार आहेत. पहिलाही सामना बंबावी पाडा खेळतोय, आता दुसरा सामना दुंद्रे विपक्ष बंबावी पाडा कोलीवाडा हा खेळणार आहेत. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसला होता. यष्टीरक्षक मात्र थोड्याशा दूर अंतरावरती होता. 1 धावसंख्या पळून काढली, 1 धावसंख्येनं धावसंख्या वडारली गेली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय. 23 लॉस ऑफ 7 विकेट. 7 बाद 23. 7 बाद 23 धावसंख्या धावपटालावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नाव आहे विजय.
नवीन आलेला फलंदाज इन ॲट नंबर 9. ओ परत एकदा बॅटला ब्रश होतोय. आत्तापर्यंत या गोलंदाजीचं कौतुक समजावं किंवा सरावाबाबतीत थोडंसं कुठंतरी परिपिहू कमी राहिला आणि इथं आत्तापर्यंत 3 की 4 विकेट्सचे कट अँड बोल्ड म्हणजे कॉट अँड बोल्ड होत आहेत. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन बाद होताना दिसत आहेत. नक्कीच जवळजवळ 8 विकेट सर आता गेलेत, म्हणजे अगदी बिकट परिस्थिती आहे. परिपिहू या बंबावीपाडा संघाची तत्पर दरम्यान आपण आमंत्रित करूया अविनाशजी म्हात्रे नानोशी, भानुदास पाटेकर, प्रताप पाटील, सतीश कृष्णा पाटील आणि दिनेश पारधी, ग्रामपंचायत सदस्य दिनेश पारधी साहेब. आपल्यालाही या ठिकाणी आमंत्रण आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. लोए स्कोरचे सामने सुद्धा महत्त्वपूर्ण अगदी रंगतदार होताना पाहिलेत. परिपिहू गोलंदाजीतून कमबॅक करेल का या प्रकारचं आता विचारमंथन होईल. या षटकातील पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. हाही चेंडू गुडलाईन स्पॉटवरती होता आहे का विशिष्ट चेंडू विशिष्ट टप्प्यावरती टाकला गेला. गोलंदाजाचं नाव गोलंदाजी मार्कवरती आहे सचिन पाटेकर. सचिन पाटेकर आपल्या कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील शेवटचं षटक लास्ट ओव्हर. आडव्या पट्ट्यात स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या बरोबर मधोमध चेंडूला पाठवला जातो आहे. चेंडू सीमारेषेलगत अडवला जातो आहे. तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत आणि 2 धावसंख्येवरती समाधान मानतो आहे. 2 धावसंख्येनिशी धावसंख्या वधारल्या धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 25च्या घरात. पाव शतक पूर्ण करतोय. 25 लॉस ऑफ 7 विकेट 7 बाद 25. पंडित सर, खरं तर याच सचिन पाटेकरनं मागच्या 2 रात्रीमध्ये प्रेक्षक कमाल कॅचसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. तोच गोलंदाज आता गोलंदाजी करतोय. अगदी खरं तर मोसारे टीमकडून खेळणारा सचिन मला वाटतोय, परंतु पाटणोलीमध्ये स्पर्धा आहेत. काही पंचक्रोशीमध्ये असं असतोय की या गावची स्पर्धा आहे, मी का बक्षीस देऊ, मी काय स्पर्धेला योगदान देऊ. परंतु मोसारे आणि पाटणोलीमध्ये तशा प्रकारचा दुजाभाव आपल्याला या मैदानावरती या रजनीत पाहायला मिळत नाही. आणि त्याचबरोबर या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी पाटेकरांचं फार मोठं योगदान सूत्रांकडून समजलं जातोय. तर संजयजी आपलंही मनस्वी आभार. या षटकातील लास्ट टू गो. शेवटचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र केलंय क्लिअर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. सीमारेषा छेदून आलेला हा बॅटमधील पहिला चौकार. थँक्यू डीजे. गणेश कृष्णा घरात ओवले यांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. ओवले गावातील खरं तर सामाजिक कार्यकर्ते गणेश कृष्णा घरत, आपलं सहर्ष स्वागत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणेशजी घरत, वेलकम, स्वागत आहे. ओवल्यावरून थेट पाटणोलीत त्यांचं प्रस्थान झालं. कशासाठी? निमित्त होतं आमच्या आराध्या स्पोर्ट्स आयोजित ग्रामस्थ मंडल ट्रॉफी 2025चा एक देखणा पर्व आपण पाहतोय. समस्त ग्रामस्थांना एकत्र घेत साई कृपा एंटरप्राइजेस, जीविका वॉटर सप्लाय, देवराज एंटरप्राइजेस, क्रियांश ग्राफिक्स असे काही स्पेशल पार्टनर आहेत आमच्या या स्पर्धेचे. आणि म्हणूनच पाटणोलीमध्ये ज्या टीमचं अगदी नाव आहे त्या टीममधील अशा या पाटणोलीच्या आराध्य चषकाच्या माध्यमानं, आराध्य स्पोर्टच्या माध्यमानं सन्माननीय आदरणीय पाहुण्यांचं घरत साहेबांचा मी मनस्वी करतोय सहर्ष स्वागत. तर जाऊया. 30 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 31 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. 24 चेंडू आहेत. लवकरच सामना संपेल. जर मोठे फटके या मोसारे टीमकडून काहींच्या गोलंदाजीतून फलंदाजीतून आले. आपण मोसारे टीमकडे जाऊया. बघा, पहिला मला वाटतोय खेळाडू 14, 15 किंवा 16 ते 17 अंडर 19मध्ये खेळणारा असावा. त्याच्यानंतर खरं तर त्याच्यामध्ये अगदी जवळजवळ मोसारे टीममधून 5 खेळाडू अंडर 19मधले खेळत आहेत. यंग जनरेशनमधील एक यंग टॅलेंट असणारी टीम मोसारीची आहे. आणि परिपिहू बंबावीपाड्या टीमकडून खेळताना मयूर मात्र आपला स्क्वॉड घेऊन मैदानाकडे जाताना दिसतोय. कुठेही जाऊ नका. दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्या अगोदर वातावरणाला तंग करून ठेवणार आमचे डीजे ऑपरेटर नांदाई देवी डीजे. जिकेसी धुंद्रे आणि स्वर्गीय जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा या दोन्ही टीमच्या संगणकाला दुसरा अंतिम पुकार असेल. यानंतर कॉल केला जाणार नाही. जो उपस्थित संघ असेल त्या संगणकाला टॉस विन दिला जाईल.
काही महत्त्वपूर्ण नियम आहेत जे रिव्हॉल्व मात्रे सर तुम्हाला सांगतायत. स्पर्धा अनेक कव्हर योग्य वेळेवरती पूर्ण व्हायच्या असतील तर आमच्या निवेदकांचा समालोचकांचा बोलवता धनी कोण वेगळा असतो हे लक्षात घ्या. किंबहुना समालोचक बोलून जात आहेत, काही स्पर्धेतील खेळाडूंच्या मनामध्ये तो राग असतोय. रिव्हॉल्व मात्र असल्यानंतर अशा प्रकारच्या सूचना करतोय, परंतु खेळ अगदी उत्तम होण्यासाठी समालोचक वेगवेगळ्या प्रकारच्या सूचनांचं अगदी या ठिकाणी अनाऊन्समेंट करतायत, तर त्याचा पुरेपूर खरं तर निश्चितच पालन करणं हे आपलं आद्य कर्तव्य किंवा जबाबदारी आहे असं समजावं. तर दुंद्रे आणि बंबावीपाडा कोलीवाडा दोन्ही संघाला फायनल कॉल. एक संघाचा संघनायक पहिला चेंडू पडण्या अगोदर जर आला तर त्याला टॉस दिला जाईल आणि दोन्ही संघनायक आले नाहीत तर किंबहुना 1 ते 2 चेंडू या तुमच्या मॅचमधून कमी केले जातील. तर या ठिकाणी अनेक मान्यवरांची शुभ उपस्थिती होईल, काहींची झालीसुद्धा असेल. तर रिव्हॉल्व मात्रे या स्पर्धेतील एक महत्त्वपूर्ण आवाज आपण ऐकणार आहोत. पहिली रात्र, दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी, पाचही रात्रींमध्ये हा आवाज आपल्याला निश्चितच ऐकायला मिळेल आणि मिळाला आत्तापर्यंत. आणि म्हणूनच मी या स्पर्धेमधील अनेक वेळेला उल्लेख करतो रिव्हॉल्व सर की काही मैदानं आहेत, या मैदानांना जर रिव्हॉल्व मात्रे यांच्या आवाजाची जर औषधाची मात्रा मिळाली नाही ना तर कदाचित ते मैदान आजारी पडेल. आणि म्हणूनच पाटणौली हा मैदान सध्या, या मैदानाला सुद्धा रिव्हॉल्व मात्रे यांच्या आवाजानं बुरळ पाडली. तो आवाज ऐकूया. तत्पर तुर्तास मी घेतोय रजा. परत एकदा कॉम्बॉक्सवरती येईन या पुढच्या मॅचसाठी. धन्यवाद पंडित सर. खरं तर आपण पाहतोय गणेश कृष्णा घरत यांचं इथे आगमन झालंय. खूप मोठं योगदान आहे गणेश कृष्णा घरत ओवले यांचं. जी बायसिकल तुम्ही पाहता ना, गणेश कृष्णा म्हात्रे, हां नक्कीच गणेश कृष्णा घरत आमच्या ओले गावचे आहेत. आणि गणेश म्हात्रे खरं तर सुधांकडनं माहिती मिळाली की बायसिकल आम्हाला जी पुरस्कृत केली, सुजित पाटील, त्यानंतर गणेश म्हात्रे आणि त्याचबरोबर RD वास्कार, तिन्ही मान्यवरांचं मी मनापासून आभार मानेन. RD वास्कर यावं आपण, आपलं सहर्ष स्वागत. RD वास्कर आलेत. हरिश्चंद्र पडके पंचांच्या भूमिकेत तुम्हाला आज एक नवीन पंच आलेत, लालचंद गावंड यांच्या समवेत. आज मला वाटते वाघमारे सर आहेत का, संजय म्हात्रे, यस कामोटे 40+ खेळाडू संजय म्हात्रे आज नवीन पंच आहेत. धन्यवाद पंडित सर. आमचा आवाज तुम्ही पूर्वार्धाच्या खेळामध्ये ऐकलात. महाराष्ट्राचे नामवंत निवेदक म्हणून त्यांची एक ओळख आहे. आज त्यांचा गोड आवाज या मैदानावर घुमणार आहे आणि तुमच्या कानापर्यंत नक्कीच गदी पोहोचणार आहे. यस अंपायर सिग्नल, फडके सरांचा इशारा, मॅच इज ऑन. पहिला बॉल, खोलवर पद्धतीचा बॉल होता. परी पिहूच्या ज्या पद्धतीने आपण पाहतोय बंबावी पाडा त्या टीमचा हा पहिला गोलंदाज हरीश. परी पिहू बंबावी पाडा विरुद्ध आपण मॅच पाहतोय जय बहिरीदेव मोसारे. खरं तर दिनेशजी पारदी यांचं शुभागमन आहे. ग्रामपंचायत, ग्रुप ग्रामपंचायत नानोशीचे विद्यमान सदस्य आहेत. तर दिनेशजी पारदी वेलकम, स्वागत आहे आपलं मंचावरती. आपण या आणि विराजमान व्हायचं आहे. दुसरा बॉल काय जबरदस्त फेकलाय गोलंदाज हर्षचं कौतुक करावं लागेल. हीच गोलंदाजी टिचून करावी लागेल, कारण पंडित सर बघितलं तर लो स्कोरचा मॅच आहे. करायच्या आहेत अवघ्या 24 चेंडूमध्ये जर विचार केला तर 31 धावा. परंतु पहिल्या रात्रीमध्ये असे सामने गाजले त्या मैदानावर. लो स्कोरचे मॅच देखील घाम फोडणारे झाले, त्यामुळं हाही मॅच कदाचित तसाच होईल. रोहिदास पाटेकर प्लीज, आपल्याला विनंती असेल दिनेशजी पारदी तदनंतर रोहिदास पाटेकर, आपण या अतिथी कक्षाकडे यायचं आहे. फुलटॉस बॉलचा फायदा घेता आला नाही फलंदाजाला. सरळ वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये टिपला जातोय झेल आणि पहिली विकेट, पहिली सफलता मिळते बंबावी पाडा संघाला. त्याचबरोबर अविनाश म्हात्रे यांना विनंती असेल, सचिन ठाकरे सर प्लीज वेलकम, स्वागत आहे. त्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण एका सत्रानंतर, कारण मॅच आणि मॅचमधील धावतं समालोचन महत्त्वपूर्ण आहे
आणि त्यासाठी आपण जाऊया मायक्रोफोनकडे. परत एकदा कॉम्बॉक्समधून आवाज येईल मैदानापर्यंत. रिवॉल्व म्हात्रे सर. धन्यवाद वंदित सर. सूरज येतोय नवीन बॅट्समन. प्रेम आणि सूरज ही जोडी आता आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच प्रेम सोबत आलेला प्रवीण हा खेळाडू गोल्डन डकचा शिकार झाला. गदी शून्यावर बाद झाला. त्यानंतर मात्र नवीन बॅट्समन सूरज. दोन्ही टीमचे कर्णधार आलेत दुंद्रे आणि बंबावीपाडा कोलीवाडा. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र गोलंदाजीच्या उंबरट्यावर हर्ष तथा पुढील चेंडू. डावखुरा फलंदाज समोर आहे सूरज टू हर्ष. पुन्हा फुल टॉस बॉल. आता मात्र चेंडू बरोबर डीप कव्हर स्क्वेअर ऑफ द विकेट. कव्हर ड्राईव्ह चांगला आला, गॅप मधून येतोय हा खणखणीत चौकार. या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय निलेशजी हिरा पाटील पाटणोली, तदनंतर अलंकार म्हात्रे पाटणोली यांना विनंती असेल आपण या अतिथी कक्षाकडे आपला आसन आपली प्रतीक्षा करतोय. 5 धावा धावफलकावर. 31 लक्ष आहे. हा शॉट अँड पुल प्रॉपर टायमिंग झाला नाही. इलिमिनेशन कमी राहिलं या फटक्यामध्ये. अजून एक विकेट. टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजून एक विकेट. फलंदाज दुसरा बाद. प्रवीण आपण पाहिलं तर शून्यावर बाद झाला. त्यानंतर चौकार मारून हा सूरज देखील बाद झाला. 2 गडी बाद. संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त 5 धावा. 2 गडी बाद 5. आता मात्र परिपिहू बंबावीपाडा संघ थोडा फाईट करतोय, संघर्ष करतोय. पंडित सरांनी सांगितलं की संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. आज दिवंगत दिबा पाटील साहेबांनी जर संघर्ष केलं नसतं तर आज 12.5-22% प्लॉट देखील आपल्याला भूधारकांना मिळालं नसतं, भूमिपुत्रांना मिळालं नसतं. त्यासाठी संघर्षाची गरज आहे. संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. तो संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. खोलवर पद्धतीचा बॉल सरळ गॅप मध्ये चेंडू दन 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 करत जातोय. सीमा पार येतोय. ग्रामस्थ मंडळ पाटणोली चषकातला चौकार. 13 पत्ती ग्रुप कडून कोणत्याही फलंदाजाला बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 5,000. क्या बात आहे. हे बक्षीस बरोबर आहे. बॅक टू बॅक 2 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला 1,000 रुपयाचा बक्षीस. 13 पत्ती ग्रुप. हे ग्रुपची नावं काय आहेत ते समजायला हवी. 13 पत्ती म्हणजे रमी. तर टॉस करून घेऊया. 1 ओव्हरच्या आतमध्ये दोन्ही कर्णधार आलेत. दोन्ही कर्णधाराच्या मध्ये टॉस करून दिनेशजी पारधी ग्रामपंचायत सदस्य यांच्या पवित्र हस्ते टॉस केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे महागुरु मार्गदर्शक नितेशजी पंडित सर. या रात्रीतील सेकंड टॉस होतोय. एकीकडे असणार आहे दुंद्रे तर दुसरीकडे असणार आहे बंबावीपाडा कोलीवाडा. तर दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये दिनेशजी पारधी युवा नेतृत्व आहे. आमच्या नानोसी या ग्रुप ग्रामपंचायतीचे सन्माननीय विद्यमान सदस्य. तर या ठिकाणी महत्त्वपूर्ण ही लढत असेल. ई पोलमध्ये खेळतायत तुम्ही. ई पोलमध्ये खेळताना तुमच्याच गटात आता आपण पाहिलं बंबावीपाड्याची एक टीम खेळतोय परिपिहू, तर दुसरीकडे असणार आहे बंबावीपाडा कोलीवाडा. तर हेड अँड टेल. ओके येस. बंबावीपाडा कॅप्टन कॉल. दुंद्रेस कॅप्टन कॉल. कॉल टेल. विजयी होतोय. निर्णय काय असणार आहे? पहिली बॅटिंग फर्स्ट बॅट. निर्णय कुठंतरी एक वेगळा दिसतोय. याच्या अगोदर कधी दुंद्रे टीम बंबावीपाड्यासोबत खेळलेली आहे? नाही, अजूनपर्यंत नाही कधी. या रजनीत या सीझनमध्ये किती नाईट टुर्नामेंट्स खेळलाय आपला संघ? जास्त नाही, यावर्षी कमी केले खूप. जास्तीत जास्त 3 ते 4.
3-4 प्राइज वगैरे कुठल्या मैदानावरती? नाही, एकच मैदानावरती इथं आपलं बेलवली. रिव्ह्यू स्क्वॉड तुमचा दुंदरे पूर्ण गावातून एक टीम असणार आहे की 2 टीम? गावामधून किती टीम खेळतायत दुंदरेमध्ये? दुंदरे गावात तशा 3 टीम आहेत, त्यातले आमच्या एक आहे. या तर तुमच्या टीमला असणार आहे शुभेच्छा. बंबाई पाड्यासोबत एक छानशी मॅच आमच्या सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पुढे जाऊ नका, परत एकदा कॉम्बॉक्सकडून जाऊया मैदानाकडे. आवाज असेल रिवॉल मात्रे, मॅन फ्रॉम ओवले. धन्यवाद धन्यवाद पंडित सर. आपण रिव्ह्यू घेण्यात आलाय पंचांनी. बघा, हाईट फॅक्टर बिमरसाठी हा रिव्ह्यू आहे, त्यामुळं तपासलं जाईल. चौकार तर आला आहे. या अगोदर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळाल्या टोटल 9. त्यानंतर चौकार आल्यानंतर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आता 13 या आकड्यावर. जर नो बॉल आला अजून एक धाव वाढेल, फ्री हिट मिळेल. येस, अंपायर कॉल, नो बॉल, फ्री हिट. 4+1 एकूण 5 धावा धावफलकावर वाढतील. खराब गोलंदाजी करतोय हा दुसऱ्या क्रमांकावरचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रोहित. पहिल्या हर्षनं जी मेहनत केली ना, जे कमावलंय ते कुठेतरी गमावण्याचं काम करतोय हा रोहित. कमबॅक करावं लागेल. याच टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. लो स्कोरच्या मॅच मध्ये काय करावं लागतं तर एक बॉल तुम्हाला डॉट फेकावा लागतोय मोसारे टीमच्या अगेन्स्ट. मात्र हा फाईट करणारा बंबावी पाडा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल टोटल 14. हा इथे मात्र अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्राकडे एक सिंगल मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु थांबवलंय. इथे मात्र मिळाली फक्त एक. 15 धावा धावफलकावर. आता अजूनही 16 धावांची गरज आहे. षटक क्रमांक सुरू आहे दुसरा. 16 का डोला? 16 चेंडू 16 धावा. 16 चेंडू 16 धावांची गरज, असा हा समीकरण. गोलंदाज रोहित. याच दरम्यान काही क्षणातच मनोहर शेठ भोईर साहेबांचं आगमन, माजी आमदार, परंतु यांचं आगमन होईल. हा चेंडू गेलाय डॉट. आता मात्र धावसंख्या स्थिर. येणारे 2 मिनिटं सामना थांबविला जाईल फक्त, कारण मुख्य मान्यवर या कार्यक्रमातील 190 विधानसभेचे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर माजी आमदार, एक खरं तर अपंग मित्र आमदार म्हणून विधानसभेवरती आपल्या समाजाचं नेतृत्व, आपल्या विभागाचं, आपल्या मतदारसंघाचं नेतृत्व करताना खरं तर या व्यक्तिमत्वानं केलेलं कार्य हे अविस्मरणीय आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांचं नेतृत्व, ज्यांच्या खांद्यावरती बंधन धाग्याचं, काळीज वाघाचं, त्या शिवबंधनातील एक योद्धा सन्माननीय मनोहर शेठ भोईर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. नानोशी, पाटणोली, मोसारे या विभागात खरं तर ज्यांच्या नावाची चर्चा राहिली ते आदरणीय मनोहर शेठ भोईर यांचं शुभागमन आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी मनपूर्वक शब्द सुमनानं सहर्ष स्वागत आहे. आणि खरं तर या व्यक्तिमत्वाबद्दल आता 3 ते 4 निश्चितच चेंडू होतील. त्या व्यक्तिमत्वाबद्दल निश्चितच आपण जाणून घेऊ. तोपर्यंत जाऊया मैदानाकडे. 4 चेंडू आहेत. अतिथी कक्षात विराजमान असणारे सन्माननीय मान्यवर, डाव्या हातातील फिरकीचा जादूगार म्हणून सातत्यानं क्रिकेटमध्ये राहिले. राजकीय पटलावरील तशीच खरं तर उत्तम गोलंदाजी 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेवरती गेली आणि विजयाचा भगवा या विधानसभेच्या मतदारसंघावरती फडकवला. नाव आहे माजी आमदार मनोहर शेठ भोईर. O2 रिव्हॉल्व सर. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. मनोहर शेठ भोईर आज आपण पाहतोय खरं तर शिवसेनेचे एक धडाडीचे माजी आमदार, कार्यसम्राट यांचे इथे आगमन झालंय. इथे मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. डॉट बॉल, चौकार आला, नो बॉल +5. त्यानंतर कमालीचं कमबॅक गोलंदाज करतोय रोहित. धावसंख्या धावफलकावर एकंदरीत टोटल 15. अजूनही आता चेंडू आणि धावांचं अंतर 14 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह. खराब गोलंदाजी करतोय रोहित. या षटकामध्ये 3रा फुलटॉस बॉल, त्याचा पवित्रा घेतलाय फलंदाजाने, ठोकलाय डीप कव्हर पॉइंटला. चौकार. खूप चांगलं संगीत बघा. मनोजी भोईर साहेब आले आणि लगेच शिवसेनेचं संगीत हे ऐकायला मिळालं. परेश दाभोलकर यांनी गायलेलं संगीत. रिव्हर्स स्वीप
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉल गेलाय डॉट. आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 12 धावांची गरज. 12 बॉल 12 धावा हे समीकरण गुणतालिकेवर. मनोहर शेठ भोईर साहेबांनी देखील अनेक वर्षे क्रिकेट खेळले आहेत मित्रांनो, त्यामुळे क्रिकेटची प्रचंड आवड आहे. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून देखील राहिलेत आणि आज सातत्याने अनेक स्पर्धांना व्हिजिट देताना आपण त्यांना नेहमीच पाहत असतो. निश्चितच खरं तर रायगडवरती आणि मातोश्रीवरचं प्रेम प्रचंड राहिलं त्यांच्यावरती. कोणताही नर नाही खरं तर सातत्यानं कधीही मातोश्रीवरती खाली पडू दिला नाही. एवढी ताकद, विश्वास माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचं राहिलं आणि म्हणूनच यशस्वी मुख्यमंत्री या महाराष्ट्राला राहताना ज्यांचं योगदान एक महत्त्वपूर्ण राहिलं ते बंधन धाग्याचं, काळीज वाघाचं, त्या शिवबंधनातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आखाड्यातील हा रायगडचा पहलवान आदरणीय मनोहर शेठ भोईर, किंबहुना त्यांच्या बाजूला आहेत कैलाजी दमडे. खरं तर उरणला पूर्व विभागाला एक महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डला नेतृत्व देताना कैक वेळेला आमदार साहेबांचं त्यांचं निश्चितच संवाद झाला असेल. वारंवार सातत्यानं वेगवेगळ्या समस्या, लाईट विद्युतीकरणाच्या अनेक सातत्यानं एकमेकांशी हितगुज त्या संदर्भात झाल्या असतील आणि आज प्रत्यक्ष पाटणोली गावातील मैदानावरती आमच्या सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित असणारे सन्माननीय मनोहर शेठ भोईर. नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. साहेबांच्या माहितीसाठी सांगूया आपण, मॅच सुरू आहे. जय बहिरीदेव मोसारे अगदी जवळचा संघ आणि विरोधात बंबावीपाडा. बंबावीपाडा फिल्डिंग करतोय. 12 बॉल 12ची गरज. मोसारे टीमच्या फलंदाजाने हवेमध्ये लॉफ्ट केलाय, परंतु हो मयूरनं काय केलं तिथे मात्र साधा सोपा झेल ड्रॉप केलाय. पकडो कॅच और जीतो मॅच. सोडाल कॅच तर हराल मॅच. आणि 2 बॅक टू बॅक षटकारांसाठी 13 पत्ती ग्रुपकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आता समीकरण बदललंय. या बॉलवर मात्र सिंगल आली. 11 चेंडू 11 धावा. 11 बॉल 11 रन्स. ओ काय करतोय गोलंदाज. आतापर्यंत या गोलंदाजांनी 2 बिमर फेकले. या अगोदर रोहितनं, आता आर्यन. हा हे फ्री हिट. अजून एक धाव मिळेल. अगोदर धावांचा दुष्काळ आणि दुष्काळामध्ये 13वा महिना असं म्हणावं लागेल बंबावीपाडा गोलंदाजांना, कारण खराब गोलंदाजी. पंचांच्या भूमिकेत हरचंद्र फडके साहेब वळवली आणि त्यानंतर संजय पाटील कामोटे, अनुभवी खेळाडू संजय म्हात्रे कामोटे यांना तुम्ही पाहताय. खरं तर एक उत्कृष्ट क्रिकेटर. यस यस डेफिनेटली स्वीट साऊंड आपल्यापर्यंत जसा आला होता, परंतु होता फ्री हिट. होता फ्री हिट आणि हा बॉल जाईल डॉट. जिथे 11-11ची सरासरी. आता पुन्हा एकदा इथे बदल होईल. 10 चेंडू 10 धावा. 10 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. हो पुन्हा बिमर. बॉलर काय करतोय, वारंवार इथे बिमर फेकतोय. हा येईल 4+1 अर्थातच 5 धावांसाठी पंजाने गोलंदाजाला मात्र केलंय बँड या मॅच मध्ये. थँक्यू. मुंबई आपली आहे, आपली. रडायचं नाही तर लढायचं. खरं तर बंदित सर, नसेल भगवा शिरावर तर बसेल परका उरावर. हे भगवे रंगाचे प्रतीक अर्थातच वाक्य आहे. असे खरं तर अनेक वाक्य रिव्हॉल्व सर बाळासाहेबांच्या भाषणामध्ये ऐकायला मिळाले. त्यातील एक माझ्या स्मरणात राहिलेला की राजा शिवछत्रपतींचं गुणगान आणि कौतुक गाताना ठाकरे घराण्याच्या 100 पिढ्या बर्बाद झाल्या तरी 72. एवढं प्रेम राजा शिवछत्रपतींवर तर माझ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं होतं. नक्कीच नक्कीच. म्हणून तर आज प्रत्येकाच्या मनामनामध्ये, हृदयामध्ये हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची खरं तर सातत्यानं आठवण होते. त्यांना मानाचा मुजरा करूया. यस मॅच इज फिनिश. या षटकारानं सामना समाप्त झालाय. सामना जिंकलाय जय बहिरीदेव मोसारे संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तदनंतर जाऊया या कार्यक्रमातील सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. आदरणीय अतिथी प्रेझेंटेशन. चला नेक्स्ट मॅच लगेच उतरा मैदानात.
GKC डुंडरे आणि स्वर्गीय जितेंद्र स्मृती बंबावीपाडा कोलीवाडा. धन्यवाद. तदनंतर मी माझे आमदार साहेबांना विनंती करेन